तर मागच्या भागात आपण पाहिले की निधी जिवंत होती. ती म्हणते, हो मम्मा, मी जिवंत आहे आणि हे सर्व केवळ मॅडममुळे शक्य झालं. मी खरंच आत्महत्या करण्याचा निर्धार केला होता, पण मॅडमने मला थापड मारली आणि त्या विचाराला तात्काळ फेकून दे असं सांगितलं. हे सगळं त्यांचा प्लॅन होता. निधीने काव्याकडे बघत सांगितलं. श्रीमती अरोरा उठून काव्याला मिठी मारली. मग त्या पुन्हा आपल्या मुलीकडे वळल्या आणि तिला घट्ट धरून घेतलं. काव्या मात्र त्यांना एकांत देत तिथून बाहेर पडली. सुमारे 15 मिनिटांनी तिघही खोलीतून बाहेर आले. निधीने आपले साधे कपडे घातलेले होते. श्रीमान अरोरा पुढे आले आणि म्हणाले, लेडीज अँड जेंटलमॅन, मला हे सांगताना वाईट वाटत आहे, पण हा विवाह रद्द केला जात आहे. या घोषणेने अथर्व पूर्णपणे हादरला. तो ताबडतोब श्रीमान अरोरांकडे गेला आणि म्हणाला, श्रीमान अरोरा, तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला माहिती आहे ना हा विवाह तुमच्या बिझनेससाठी किती महत्त्वाचा आहे? श्रीमान अरोरा शांतपणे म्हणाले, हो, मला माहीत आहे हा विवाह माझ्या बिझनेससाठी महत्त्वाचा आहे, पण तो माझ्या मुलीच्या आनंदापेक्षा महत्त्वाचा नाही. अथर्वाचा आवाज कठोर झाला. तुम्ही माझा अपमान करत आहात का? आज सगळ्या मीडियासमोर हा विवाह रद्द करून? श्रीमान अरोरा म्हणतात, नाही. श्रीमान शिंदे, तुम्ही शांत व्हा. माझा तुम्हाला अपमान करण्याचा हेतू अजिबात नाही. अथर्व पुन्हा म्हणाला, तुम्हाला माहिती आहे ना हा विवाह आणि हा करार तुमच्यासाठी किती मोठा आहे? तुमची कंपनी भारतातील एक नामांकित कंपनी बनू शकते. एकदा नीट विचार करा. श्रीमान अरोरा ठाम राहिले. मला खरंच वाईट वाटतंय श्रीमान शिंदे, पण आता मला समजलंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलीचा आनंद. त्यांचं संभाषण सुरू असतानाच अथर्वच्या नजरेत आलं की काव्या निधीजवळ जाऊन तिला मिठी मारत आहे. त्याने त्यांच्या ओठांवरून शब्द वाचले आणि त्याला समजलं की संपूर्ण मीडियासमोर त्याचा अपमान करणारी काव्याच आहे. त्याने ठरवलं की तिला सोडणार नाही. पण जेव्हा त्याने कॉलेजला फोन करून माहिती घेतली तेव्हा त्याला धक्का बसला, कारण काव्याने आधीच राजीनामा दिला होता. कारण तिला माहिती होतं की अथर्व तिला शांत बसू देणार नाही. काही दिवसांनी काव्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. तिचं MBA पूर्ण झालं होतं आणि नशिबाने तिला लवकरच नोकरी मिळाली. ती होती ओव्हर द होरायझन प्रायव्हेट लिमिटेड या मोठ्या कंपनीच्या हेडची PA. पण ही कंपनी दुसरी कोणी नसून शिंदे यांच्या मालकीचीच होती, म्हणजे अथर्व शिंदेची कंपनी. आणि आता काव्या व अथर्व दोघांनाही अजून माहिती नव्हतं की ते एकाच कंपनीत काम करणार आहेत. अथर्व शिंदे खूप त्रासलेला होता. ती मिस ओबद्रो म्हणजेच काव्या मला का सोडत नाही? 1 वर्ष झालं मी तिला पूर्ण विसरलो होतो. माझं आयुष्य शांतपणे चाललं होतं, पण आता पुन्हा माझ्या आयुष्यात येऊन गोंधळ घालायला लागली आहे. हे नेहमी माझ्याच बाबतीत का घडतं? त्याचवेळी त्याला आणखी राग आला, कारण त्याची पर्सनल असिस्टंट नेहा त्याचे कॉल उचलत नव्हती. मी तिला किमान डझनभर कॉल केले, पण तिने एकही रिसीव्ह केला नाही. मी तिला लगेच कामावरून काढून टाकणार आहे. अपॉइंटमेंट लेटरमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की माझे कॉल कधीच इग्नोर करता येणार नाहीत. असं म्हणतच त्याने आपल्या धाकट्या भावाला ओंकारला कॉल केला. ओंकार, काय चाललंय? ही नेहा माझे कॉल उचलत नाहीये. तिला लगेच सांग की मी तिला कामावरून काढलं आहे. शांत बस जरा, ओंकार ओरडत म्हणाला. नेहाने राजीनामा दिला आहे. काय? कधी? मला तिची सवय होत होती. ती चांगली PA होती. लगेच कॉल करून तिला बोलाव, ओंकार त्यागाने म्हणाला. अरे खरंच, तुझ्याकडे एकही PA महिना टिकत नाही. नेहा किमान 2 महिने टिकली, पण काल तू तिला डॅश डॅश म्हणालास म्हणूनच तिने राजीनामा दिला आणि ती निघून गेल्यावर नवीन PA शोधण्याची जबाबदारी माझ्यावर येते. मी तुझा मॅनेजर आहे, मला जरा शांततेत जगू दे. अथर्वच्या मनात मात्र हे होतं की कोणीच त्याच्याशी उंच आवाजात बोलण्याची हिंमत करत नसे. पण ओंकार आणि समीर हे अपवाद होते. ते तिघे जरी वेगवेगळ्या आईचे असले तरी खूप जवळचे भाऊ होते. ठीक आहे, सॉरी, अथर्वने मवाळ आवाजात म्हटलं. पण आता काय करणार? चिंता करू नकोस, मी आधीपासून उमेदवार तयार ठेवतो. एका मुलीला आधीच नेमलं आहे. ती MBA केलेली आहे आणि खूप हुशार आहे. पण लक्षात ठेव, तिच्याशी गैरवर्तन केलंस तर मी सुद्धा राजीनामा देईन. असं म्हणून ओंकारने फोन ठेवला. इथे एक गोष्ट समजून घ्या की ओंकारला माहिती नाही की काव्या आणि अथर्वची गाठ पूर्वी चांगली नव्हती. कारण ओंकार मुंबईत असला तरी अथर्व बराच काळ सिंगापूरला राहून व्यवसाय सांभाळत होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसला पोचल्यावर सगळ्यांनी गुड मॉर्निंग म्हणत त्याचे स्वागत केले. त्याने कॅबिनमध्ये प्रवेश केला तर एका मुलीचा पाठमोरे आकृती त्याला दिसली. तिने काळ्या पांढऱ्या चेक्सची शर्ट आणि काळा पॅन्ट घातला होता. केस नीट पोनीटेलमध्ये बांधलेले होते आणि हाय हिल्स घातले होते.
तिचा सडपातळ बांधा पाहून तो नजर हटवू शकत नव्हता. पण ती वळली आणि त्याला धक्का बसला. तीच होती काव्या. दोघेही थोडेसे अवाक झाले. इतक्यात अथर्वचा एक कर्मचारी अर्जुन आत आला आणि म्हणाला, सर, ही आपली नवी PA आहे. अथर्वला एकाच वेळी धक्का आणि आनंद दोन्ही वाटले. आता तुला दाखवतो काव्या, माझ्याशी उलट बोलण्याचे परिणाम काय असतात. तुला खरी नरक यात्रा कशी असते ते समजेल. अथर्व शिंदे खुर्चीत रेलून बसला आणि स्मित करत म्हणाला, काव्या देसाई, नशीब बघ तुझं. 1 वर्षापूर्वी माझी जॉब ऑफर नाकारलीस आणि आता माझ्याच ऑफिसमध्ये माझी PA म्हणून आली आहेस. काव्याने ओठ दाबत उत्तर दिलं. हो, माझं कर्मच आहे बहुतेक. अथर्वने तिचा बायोडाटा वाचत म्हणाला, तुला माझ्या PAच्या अटी माहिती आहेत ना? अटी? ती आश्चर्यचकित झाली. हो, तुला सांगतो, असं म्हणत त्याने नियम वाचायला सुरुवात केली. नंबर 1, माझे कॉल कधीही मिस करू नयेत. 2, माझा प्रत्येक आदेश पाळावा. 3, ऑफिसला सकाळी 9 वाजता यायचं, पण सुट्टीची वेळ ठरलेली नाही. कधी 5, कधी 7, तर कधी मध्यरात्र. नंबर 4, मला प्रश्न विचारायचे नाहीत. नंबर 5, कधीही जर तर म्हणायचं नाही. नंबर 6, सुट्टी हवी असेल तर आधी अर्ज करावा. 7, या नोकरीत किमान 6 महिने टिकणं बंधनकारक. 8, माझ्या निर्णयावर टीका नाही करायची. 9, माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायचं. 10, ऑफिसमध्ये माझ्याशिवाय इतर कोणाचाही कॉल घेता येणार नाही. 11, मी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायचं. 12, मी सांगितल्याशिवाय ऑफिसमधून निघता येणार नाही. 13, आणि सगळ्यात महत्त्वाचं, नियम क्रमांक 2 नेहमी पाळायचा. काव्याचं मन खूप खट्टू झालं. तिला स्वतःवरच दया येऊ लागली. अथर्व तिला बघून म्हणाला, काय झालं? एवढी उदास का दिसतेस? ती शांत राहिली. अथर्वने टेबलावर मूठ मारत संतापाने ओरडला, नियम क्रमांक 11 विसरलीस का? माझ्या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायचंच आहे. काव्या थोडी घाबरून हळू आवाजात म्हणाली, खरं म्हणजे सर, माझी आई मला वेळोवेळी फोन करते. मी तिचे कॉल कसे दुर्लक्ष करू? काव्याने निरागसपणे विचारलं. अथर्वने डोळे फिरवत उत्तर दिलं, ठीक आहे, पण फक्त तुझ्या आईचा कॉल, आणि मला सर म्हणू नकोस. काव्या थोडी चकित झाली. थँक्यू सर. थांबा, काय? जर सर नाही म्हणायचं तर काय म्हणू? अथर्वने खट्याळ हसू देत उत्तर दिलं, जे काही तुला हवं ते म्हण, पण सर नाही. सर तुला शोभत नाही. मग तो पुन्हा हसत म्हणाला, आता सांग, तुझ्यासाठी खास बनवलेला माझा नियम कसा वाटतो? काव्या ओठातच पुटपुटली, तुझ्यासारखाच घाणेरडा. ती मनात विचार करत होती, तो इतका नम्रपणे का वागतोय? आणि तिला हेही ठाऊक होतं की तो तिला इम्प्रेस करण्याचा, फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून तिने उत्तर न देता थेट आपल्या कॅबिनमध्ये पाऊल टाकलं. अथर्व बाहेरून सभ्य वागत होता, पण आतून संतापाने पेटला होता. त्याला काव्यावर ओरडावंसं वाटत होतं, पण स्वतःला रोखलं, कारण जर त्याने काही उलटसुलट केलं तर ओंकार नोकरी सोडेल, आणि ते तो परवडू शकत नव्हता. रात्री 8 वाजता काव्याचा दृष्टिकोन, अरे देवा, आधीच 8 वाजले, अजून घरीही जाऊ शकत नाही. मी कसला कचाट्यात अडकले आहे? काव्या स्वतःशीच कुरकुरत होती. ती मन लावून काम करत होती आणि नशिबाला शिव्या देत होती. तेव्हाच तो दानव म्हणजेच अथर्व आत आला आणि म्हणाला, जा आता घरी जा. काव्य सुटकेचा निश्वास टाकत निघायला लागली, तोवर त्याने तिला थांबवलं. काही फायली तिच्या हाती देत म्हणाला, या फायली उद्यापर्यंत सारांश करून माझ्या टेबलावर हव्यात. काव्या दचकली, पण सर, इतक्या सगळ्या फायली मी एकटीने एका रात्रीत कशा पूर्ण करणार? अथर्व थंडपणे म्हणाला, तो माझा प्रश्न नाही, तुझा आहे. मला उद्या सारांश हवेत, इतकंच. आणि लक्षात ठेव, जर तर नाही. मी आधीच सांगितलं आहे. हे बोलून तो निघून गेला. आणि काव्या मात्र कागदांच्या डोंगराखाली अडकून बसली. घरी परतल्यावर जिथे ती एकटीच राहत होती, कारण बरेच कष्ट करून तिने नुकतंच एक अपॉइंटमेंट घेतली होती. तिला स्वतःचं जेवण करायचं होतं. पटकन आंघोळ करून तिने कॉफीचा मग घेतला आणि सोफ्यावर बसून फायलींचा प्लॅन आखत होती. तेवढ्यात अचानक दरवाजाची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला आणि तिचे डोळे विस्फारले. दारात मोहना उभी होती. काव्या काही बोलायच्या आधीच मोहनाने तिला मिठी मारली. अरे काव्या, माझी लहान बहीण, कशी आहेस तू? तुला माहीत आहे का मी तुला किती मिस करत होते? चल मला आत घे. तू एवढी उर्मट नाहीस की मला दारात उभं ठेवशील.
असं म्हणून तिने काव्याला बाजूला सारला आणि थेट आत शिरले. काव्याच्या मनात मात्र गोंधळ होता. हे देवा, काय शाप दिलाय मला. आधी तो दानव आणि आता ही ताडका. देवा, मी तुझी शत्रू आहे का? थोडं का होईना शांततेत जगू दे मला. मोहना काव्याची चुलत बहीण. नावाने बहीण पण प्रत्यक्षात फक्त 10 दिवसांनी मोठी. वय समान, महिना समान, पण स्वभाव मात्र अगदी विरुद्ध. काव्या मुळात अंतर्मुख शांत स्वभावाची आणि मोहना अगदी बहिर्मुख. तिचा प्रत्येक सोमवारी नवीन बॉयफ्रेंड असायचा. काव्याला मात्र अनेक प्रस्ताव आले तरी तिने कधी स्वीकारले नाहीत. मोहना दारू पित असे, पार्ट्या करत असे, तर काव्याला त्या गोष्टींची चीड. मोहना अगदी रोमॅन्टिक, इतकी की तिने DDLJ 50 वेळा पाहिलं होतं आणि काव्याला ते चित्रपट अर्धाही पाहवत नव्हता. काव्याने मनाशी ठरवलं, ही इथे राहिली तर माझं आयुष्य खरंच संकटात येईल. मला तिला लवकर पाठवायलाच हवं. फ्रेश होऊन बाहेर आल्यावर मोहना सोफ्यावर तिच्या शेजारी बसली. काव्याने सरळ सांगितलं, इथं का आली आहेस? मोहना हसत म्हणाली, अरे काय काव्या, मी माझ्या लाडक्या बहिणीकडे काही दिवस राहायला येऊ शकत नाही का? काव्या चिडून म्हणाली, लाडकी? आणि कितीदा सांगायचं तुला की तू फक्त 10 दिवसांनी मोठी आहेस? मोहना खट्याळपणे म्हणाली, हो ना, तू दोन्ही बाजूने सर्वात धाकटी आहेस, म्हणून तू माझी लाडकीच आहेस. काव्या सरळ बोलली, मला माहिती आहे मी धाकटी आहे, पण खरी गोष्ट सांग, नुसती राहायला आली नाहीस ना? मोहना खिदळली आणि उत्तर दिलं, हो खरं सांगते, मी इथे नीरजला भेटायला आले आहे. काव्या दचकल्यासारखी म्हणाली, नीरज? मोहना अगदी ठसक्यात म्हणाली, हो, माझा बॉयफ्रेंड. काव्याने थोडं टोचून विचारलं, तो अंकित नव्हता का? नाही नाही अजय, मोना खळखळून हसत म्हणाली, ते माझा भूतकाळ होता, नीरज माझा वर्तमान आहे. काव्या हसत म्हणाली, हो बाई, आणि भविष्य कोण? मोहना फक्त गालातल्या गालात हसली, उत्तर दिलं नाही. काव्या पुढे म्हणाली, ठीक आहे, पण इथे का? स्वतःच्या घरी पण भेटू शकतेस ना त्याला? मोहना थोडी गंभीर झाली, नाही, तसं नाही शक्य. मम्मीला माझं रिलेशनशिप अजिबात पटत नाही, म्हणून मी इथे आले गुपचूप भेटायला. काव्या कपाळावर आठे आणत विचारलं, मग किती दिवस राहणार आहेस इथे? मोहना सहजतेने उत्तरली, जास्त नाही, फक्त 1 महिना. 1 महिना? 30 दिवस? का? काव्या धक्का खाऊन ओरडली, मला समजलं नाही. मोहना गोंधळून म्हणाली, काही नाही, पण लक्षात ठेव, तुझा बॉयफ्रेंड किंवा तुझे मित्र इथे आणायचे नाहीत. माझ्या घरात दारू नाही. स्वतःचं जेवण स्वतः बनव. मला त्रास देऊ नकोस. माझ्या गोष्टींमध्ये कधीही नाक खुपसू नकोस. घर स्वच्छ ठेव आणि मी ऑफिसमध्ये असताना मला फोन करू नकोस. मोहनाने हसत विचारलं, या सगळ्या नियमांमध्ये महत्त्वाचा कोणता? काव्या डोळे वटारून थोडं कडक आवाजात म्हणाली, प्रत्येक नियम महत्त्वाचा आहे, नीट पाड, नाहीतर तुझ्या सगळ्या रिलेशनशिप्सची माहिती मी मामीला सांगेन. समजलं का? हां हो, मोहना घाबरलेल्या आवाजात म्हणाली. बरं आता जा आणि झोप. जेवण केलंयस ना बाहेर? हो, वाईट पास्तावीत. मला काही ऐकायचं नाही. जा झोप आणि मला काम करू दे. मोहना झोपायला गेल्यावर काव्याने वेळ पाहिला, रात्रीचे 10 वाजले होते. अजून जेवणही झालं नव्हतं, कारण ती उशिरा जेवायची सवय असलेली. तिच्यासमोर 6 फायली होत्या. 2-3 फायली असल्या तरी तिला 4-5 तास लागले असते, पण 6 फायली म्हणजे खूपच जड काम. तिला झपाट्याने काम करावं लागणार होतं. ती कामात गुंतली. 2 फायली पूर्ण झाल्या होत्या, 3री सुरू होती. तेवढ्यात डोळे चोळत मोहना आली. ती झोपेतच तिच्या शेजारी सोफ्यावर बसली आणि काव्याच्या खांद्यावर डोकं ठेवून डुलक्या घेऊ लागली. काव्याने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 1:15 झाले होते. तिने तिच्या डोक्यावर हलका हात फिरवला आणि म्हणाली, काय झालं? इथे काय करतेस? जा झोपून घे. मोहना आळस देत म्हणाली, तुला झोपेबद्दल सांगायची गरज नाही. मी हवं तेव्हा झोपेन. पण तू? उद्या सकाळी ऑफिस आहे. जा आणि थोडं तरी झोप घे. काव्या हतबलपणे म्हणाली, मी कशी झोपणार? तो अथर्व शिंदे दानव मला मारूनच टाकेल जर फायली वेळेत पूर्ण केल्या नाहीत तर. मोहना आश्चर्याने उभी राहिली. थांब थांब, तोच अथर्व शिंदे ज्याला सगळे दानव शिंदे म्हणतात? काव्याने मान हलवून होकार दिला. मोहना ठाम आवाजात म्हणाली, तू जाऊन झोप. उद्या त्या दानवाला मी सांभाळते. काव्या हसली, काही हरकत नाही, मी निभावून नेईन. तू फक्त झोपून घे. मोहना थोडं मवाळ स्वरात म्हणाली,
तू जेवली नाहीस, किमान काहीतरी खा. काव्या थकून म्हणाली. तुला माहिती आहे ना, काम करताना मी खात नाही. ठीक आहे, मग कॉफी तरी घे. अगदीच हवी आहे. काव्या हसली. मोना तिला एक कप कॉफी करून आणली आणि नंतर झोपायला गेली. काव्याच्या मनात मात्र आलं की मी तिच्याबद्दल सगळं वाईट सांगितलं, पण खरं सांगायचं तर ती पूर्णपणे वाईट नाही. कधीकधी ती खूप काळजी घेणारी, गोड आणि मऊ स्वभावाची असते. सकाळी 7 वाजता फायली पूर्ण झाल्या. काव्या पूर्ण थकली होती, पण तयार होणं भाग होतं, कारण ऑफिस गाठायला तिला 1.5 तास लागणार होता. ऑफिसला पोचल्यावर काव्याला कळालं की अथर्व अजून आला नव्हता. तिने दिवसाचं वेळापत्रक सांभाळलं, पण अचानक बॅग तपासली आणि ती थक्क झाली. फायली घरीच राहिल्या होत्या. फ्लॅशबॅक. रात्रभराचं काम संपवून ती थकलेली होती. इतक्यात मोहना समोर आली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग. काव्या वैतागून म्हणाली, कुठलं गुड मॉर्निंग? खरंच गुड मॉर्निंग असतं तर मी आता बेडवर शांत झोपली असते. मोहना डोळा मारत म्हणाली, अरे काय करणार, तुझा बॉसच दानव आहे. बरं, मी आज नीरजला भेटायला जाणार आहे, म्हणून मला फ्लॅटची चावी दे. मी कदाचित उशिरा येईन. काव्या थोडी गंभीर होत विचारते, कधी जाणार आहेस त्याला भेटायला? मी 9 वाजता निघते. आधी थोडी शॉपिंग करेन आणि मग नीरजला भेटेन, मोहना म्हणाली. काव्या तयार झाली, पण तिला अजिबात ताजंतवानं वाटत नव्हतं. ती ऑफिससाठी निघाली आणि सर्वात मोठी चूक घडली. तिने फायली टेबलवरच विसरल्या. हे फक्त माझ्याच बाबतीत का घडतं? आता मी मोहनाला तर फोन करू शकत नाही फायली द्यायला. मग मी अथर्व सरांना काय सांगणार? काव्या मनात पुटपुटली. अचानक कोणीतरी हाक मारले. मिस देसाई. त्या आवाजाने काव्याच्या मनात एकच विचार आला, काव्या, आज तू संपलीस. अथर्व आपल्या कॅबिनमध्ये शिरला आणि त्याने पाहिलं. मिस देसाई समोर उभी होती. नेहमीप्रमाणे ती सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर मोहक हास्य नव्हतं. ती भीतीने ग्रासलेली आणि खोल विचारात बुडालेली दिसत होती. मिस देसाई, त्याने पुन्हा हाक मारली. अथर्वला पाहताच काव्याचा चेहरा दुधासारखा पांढरा पडला. सर, मी म्हणायचं होतं अथर्व सर, ती थरथरत बोलली. अथर्वला लगेच जाणवलं की तिच्या भीतीमागचं कारण तोच आहे. तो टेबलाजवळ गेला आणि विचारलं, त्या फायली कुठे आहेत? काव्याने जमिनीकडे नजर लावत सांगितलं, असं खरं तर सर, मी त्या फायली आणायला विसरले, पण मी काम पूर्ण केलंय. विसरलीस? काय चाललंय हे? मिस देसाई, मला माहीत आहे की तू काम पूर्ण केलं नाहीस. खोटं का बोलतेस? खरं सांग ना. अथर्वचा आवाज आता रागाने भरला होता. सगळ्या फायली महत्त्वाच्या नव्हत्या, पण काही खूप गरजेच्या होत्या. निदान एक तरी फाईल ती संक्षेपात तयार करू शकली असती. पण नाही. मी खोटं बोलत नाही, काव्या चिडून ओरडली. बस मिस देसाई, ठीक आहे. जर तू खोटं बोलत नसलीस तर जा आणि फायली घेऊन ये, किंवा कोणाला तरी सांग की त्या तुला द्यायला. अथर्वने तीक्ष्ण नजरेने उत्तर दिलं. सर, शक्य नाही. माझ्या घरी जाणं येणं म्हणजे 1.5 तास लागतो. मी परत येईपर्यंत मीटिंग सुरू होईल, काव्याने स्पष्ट सांगितलं. मग सरळ मान्य का करत नाहीस की तू खोटं बोलतेस? अथर्व पुन्हा विचारतो. काव्या चिडून म्हणाली, मी खोटं बोलत नाही. काल रात्री मी कामासाठी माझं जेवण सोडलं, झोपले नाही, आज सकाळी नाश्ताही केला नाही, आणि तुम्ही म्हणता मी खोटं बोलले? अथर्व तिला अविश्वासाने पाहत म्हणाला, मी असं म्हणत नाही की तू रात्रभर झोपली नाहीस हे खोटं आहे. कदाचित तू खरोखर जागी होतीस, पण ते भयानक रोमॅन्टिक सिनेमे पाहायला. मला माहिती आहे तुम्ही मध्यमवर्गीय मुली. नेहमी वाटतं की कुठेतरी एखादा प्रिन्स चार्मिंग येईल आणि लग्न करेल. प्रिन्स चार्मिंग? माझ्या पायाची धूळ. असो, पण आता तू फायली आणल्या नाहीस, त्यामुळे तुला शिक्षा भोगावी लागेल. आणि तुझी शिक्षा आहे? तुझी शिक्षा म्हणजे या फायली घेऊन श्रीमान मलिक यांच्याकडून सही करून आण. हा ऑर्डर आज दुपारी डिलिव्हर होणार आहे. डिलिव्हरीपूर्वी सही झालीच पाहिजे आणि मला कुठलाही बहाणा ऐकायचे नाहीत. असं म्हणत अथर्व शिंदे टेबलावर बसून काम करू लागला. काव्याने काहीही न बोलता फायली उचलल्या आणि आपल्या बाईकवरून निघाली. हो, काव्या नेहमी बाईकवरूनच ऑफिस आणि इतरत्र फिरत असे. ती निघताच कोणीतरी बिना परवानगी अथर्वच्या कॅबिनमध्ये शिरलं. तो रागावून ओरडणार होता, पण समोरचा चेहरा पाहताच त्याचा राग आनंदात बदलला. ओंकार? तो हसून उठला आणि त्याला मिठी मारली. अथर्व म्हणतो, कसं, कधी, केव्हा आलास? ओंकार म्हणतो, शांत हो अथर्व, 1 तासापूर्वी लँड झालो आणि थेट इथे आलो. अथर्व म्हणतो, पण एवढी घाई कसली? ओंकार म्हणतो,
मला तुझं आणि तुझ्या पियेबद्दलचं ऐकलं आणि मी जेटच्या वेगाने इथे आलो. काळजी करू नकोस, मी तुला नवीन पिये नेमून देतो, तिच्यापेक्षा चांगली. अथर्व म्हणतो, त्याची गरज नाही, मी तिला नीट हाताळतोय. थोडी गर्विष्ठ आहे खरी, पण शेवटी मुलगीच आहे ना. तिचा आत्मसन्मान किती दिवस टिकेल? ओंकार म्हणतो, तुला खात्री आहे? मुलीला कमी लेखू नकोस. असो. काव्या कुठे आहे? मला तिची भेट घ्यायची आहे. अथर्व म्हणतो, मी तिला काही कागदांवर सही करून आणायला पाठवलंय. आणि हो, तुझ्यासाठी ती मिस देसाई आहे. ओंकार म्हणतो, कुठल्या कागदांवर? कोणाकडून? अथर्व म्हणतो, का? श्रीमान मलिककडून. ओंकार धक्का बसल्यासारखा म्हणतो, काय रे, तू तिला एकटीला तिथे पाठवलंस? आणि तेही आजच्या दिवशी? अथर्व म्हणतो, हो, कारण मला तिच्या खोटेपणाची किंमत तिला कळावी असं वाटलं. मी तिला काही फायली दिल्या होत्या संक्षेप करून आणायला, पण तिने एकही फाईल आणली नाही आणि खोटं सांगितलं की काम पूर्ण झालंय. आणि आज विशेष काय आहे बरं? ओंकार म्हणतो, अरे देवा, जर तू माझा कर्मचारी असतास ना तर मी तुला ठिकाणावर आणलं असतं. आज त्या मलिकची बॅचलर पार्टी आहे. तो आधीच दारुडे आहे, प्रत्येक बाईचा अपमान करणारा. आणि आज पार्टीत त्याचे सगळे हरामखोर मित्र असतील. आधी ते तिला वापरतील, मग फेकून देतील. तुला तिचं शरीरसुद्धा सापडणार नाही. मग काय करशील रे अथर्व? तुझा हा अहंकार मी कधीच पाहिला नव्हता. मला वाटतं तुला मारावं मीच. तो बोलत असतानाच अचानक आवाज झाला. जणू काहीतरी खाली पडलं. दोघे वळून पाहतात तर दरवाजापाशी एक स्त्री उभी होती आणि फायली जमिनीवर विखुरलेल्या होत्या. ती म्हणजे मोहना होती. ती थेट अथर्वकडे गेली, त्याचा कॉलर पकडला आणि संतापून म्हणाली, तू हरामी आहेस. तुला माहीत होतं तरीसुद्धा माझ्या बहिणीला नरकात पाठवलंस. जर माझ्या काव्याला काही झालं तर तुझा बिझनेस उद्ध्वस्त करीन. मी वकील आहे. कोर्टात तुला खेचीन आणि तुझं आयुष्य खराब करीन. इतक्यात ओंकार पुढे आला. त्याने जमिनीवरच्या सगळ्या फायली उचलल्या आणि बाहेर उभं राहून तमाशा पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कठोर आवाजात सांगितलं, सगळे आपापल्या कामाला लागा. त्याने फायली टेबलावर ठेवल्या आणि अथर्वला मोहनापासून दूर केलं. ओंकार म्हणतो, तू कोण? मोहना म्हणते, मी मोहना, काव्याची मोठी बहीण, फक्त 10 दिवसांनी मोठी. अथर्व म्हणतो, पण तिच्या बायोडाटामध्ये लिहिलंय की ती आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. मोहना म्हणते, हो तसं आहे, पण मी तिची चुलत बहीण आहे. ओंकार म्हणतो, मग तू इथे का आली आहेस? मोहना रागाने म्हणाली, मी इथे या फायली द्यायला आली आहे, ज्या काव्याने पूर्ण रात्र जागून संक्षेप केले आहेत. तिने काल रात्रीचं जेवण केलं नाही, आजचा नाश्तासुद्धा नाही, आणि झोप तर अजिबात नाही. अथर्व थक्क झाला. काय? तिने खरंच फायलींचं समराईज केलं? अशक्य. मोहना चिडून म्हणाली, हो, माझी बहीण खोटं बोलत नाही. ओंकारने अथर्वकडे संतापाने पाहिलं आणि अथर्वच्या मनात फक्त काव्याचे शब्द घुमत होते की मी खोटं बोलत नाही. मोहना पुन्हा ओरडली, मिस्टर शिंदे, माझ्या बहिणीला जर काही झालं तर सर्वात जास्त भोगावं तुलाच लागेल. अथर्व गंभीर आवाजात म्हणाला, तिला काही होणार नाही, मी वचन देतो. असं म्हणत तो आपल्या ऑडीमध्ये बसला आणि थेट मलिकच्या बॅचलर पार्टीकडे निघाला. काव्या जेव्हा त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा तिने बघितलं की जागा सुंदर सजवली होती आणि मोठ्या आवाजात संगीत सुरू होतं. आत काय चाललं याची तिला काही कल्पना नव्हती. ती आत गेली तेव्हा 5-6 पुरुष नाचत होते आणि स्पष्ट दिसत होतं की ते सर्व नशेत होते. काव्याला परत फिरावंसं वाटलं, पण लगेच आठवलं, जर ती सहीशिवाय परतली तर अथर्व तिला जिवंत खाईल. तिला मलिक कोण हे माहीत नव्हतं. इतक्यात एक माणूस तिचा हात पकडतो. चल बेबी, डान्स करूया. काव्याने हात झटकून घेतला आणि शांतपणे म्हणाली, मिस्टर, मी तुम्ही समजताय तशी नाही. कृपया मलिक सरांना बोलवा, मला त्यांच्याशी तातडीचं काम आहे. तो माणूस हसत म्हणाला, मीच मलिक आहे, सांग काय काम आहे. काव्या पटकन म्हणाली, खूप छान सर, कृपया या फाईलवर सही करा. हा आज दुपारी डिलिव्हर होणाऱ्या ऑर्डरचा कागद आहे. मलिक खटाळपणे म्हणाला, सही करतो, पण आधी तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल. फार काही नाही, फक्त माझ्यासोबत आत यावं लागेल. तो तिला आत घेऊन गेला. काव्या तिथं पोचली तर 8-10 लोकांनी तिला घेरलं. त्यांच्या डोळ्यातली घाणेरडी नजर पाहूनच तिला कळालं की ती संकटात आहे. देवाचे आभार की तिने आज हिल्स नाही घातल्या होत्या. ती स्निकर्समध्ये होती, नाहीतर पळणंही कठीण झालं असतं. एकाने तिचा हात पकडला आणि तोच त्याचा सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरला. कारण काव्या कराटेची ब्लॅक बेल्ट होती. दरम्यान अथर्व शक्य तितक्या वेगात गाडी चालवत होता. त्याच्या मनात अपराधीपणा होता.
काव्याशी बोललेले प्रत्येक कठोर शब्द त्याला टोचत होते. तो पोहोचला तेव्हा त्याला काव्याची बाईक बाहेर दिसली, पण ती स्वतः कुठेही दिसली नाही. त्याचा जीव घाबरून गेला. आत शिरला तेव्हा त्याने पाहिलं, एक माणूस काव्याचा हात पकडून उभा होता. हे दृश्य पाहताच अथर्वच्या रक्ताचा उकळा आला. तो धावत जाऊन त्याला ठोकणार इतक्यात काव्याने त्याचाच हात पकडला आणि पुढच्या क्षणी तो माणूस जमिनीवर लटपटत पडला. अथर्व अवाक झाला. तो थिजून उभा राहिला. पुढच्या काही मिनिटात त्याला जणू एखादा चित्रपटच पाहत असल्यासारखं वाटलं. काव्या सिंहिणीसारखी लढत होती, जणू एखादी हिरो. त्याला जाणवलं, काव्याजवळ फक्त आत्मसन्मान नाही, तर तो जपण्याची ताकदही आहे. पण लढाई दरम्यान त्याने पाहिलं, एक माणूस हातात काचेची बाटली घेऊन काव्याच्या मागून धावत येत होता. अथर्व घाबरून ओरडला, काव्या मागे बघ. आणि पुढच्या क्षणी त्याला जाणवलं, तो चुकला आहे. काव्याला वाचवताना अथर्वने दिलेल्या ओरडण्यामुळे तिच्या डोक्याला बाटलीने मार बसला. ती मागे कोसळणार इतक्यात अथर्वने तिच्या कमरेला आधार देत तिला पकडलं. ती बेशुद्ध पडली होती. त्याने तिला आपल्या हातात उचललं, एक हात कमरेखाली तर दुसरा हात गुडघ्याखाली ठेवून, आणि तिला कारमध्ये बसवून जवळच्या फार्म हाऊसकडे वेगाने निघाला. मार्गात त्याने ओमला फोन करून डॉक्टर बोलावले आणि आपल्या माणसांना आदेश दिले की काव्याची बाईक तिच्या घरी पोहोचवावी. थोड्याच वेळात काव्या बिछाण्यावर होती. डॉक्टरांनी तिच्या डोक्याला बांधलेली पट्टी केली होती. मोहना आणि ओमकार दोघेही खोलीत होते, तर अथर्व एका कोपऱ्यात शांत उभा होता. ओमने विचारलं तेव्हा अथर्वने खोटं सांगितलं की त्याने गुंडांची झुंज देऊन काव्याला वाचवलं. खरं तर काव्या आधीच जखमी झाली होती. अथर्वची ही खासियत होती की त्याला नायक बनण्याची संधी कधीही सोडवत नसे. जरी खोटं उघडकीला येणार असलं तरीही तो ही सवय सोडू शकत नव्हता. 6 तास उलटून गेले होते. काव्या अजूनही बेशुद्ध होती. आता मात्र अथर्वही अस्वस्थ होऊ लागला. त्याला माहीत होतं की काव्याला काही झालं तर तिची बहीण मोहना त्याला जिवंत सोडणार नाही. शेवटी डॉक्टरांच्या उपचारानंतर तिला तिच्या फ्लॅटवर आणण्यात आलं. काही वेळाने काव्या शुद्धीवर आली. तिला आजूबाजूचं काहीच समजत नव्हतं. काव्या हलक्या आवाजात म्हणाली, अगं मोहना, माझं डोकं खूप दुखतंय. मोहना तिचा हात धरत म्हणाली, माहितीये रे, काळजी करू नकोस. औषध घेतल्यावर ठीक होशील. ओम हसत म्हणाला, देवाचे आभार, शेवटी शुद्ध आली. म्हणजे मिस देसाई. तो मुद्दाम अथर्वकडे पाहत तिला चिडवत होता आणि अथर्व दात खात उभा होता. काव्याने डोळे उघडत विचारलं, पण तुम्ही कोण? ओमने स्वतःची ओळख करून दिली. मी ओम शिंदे. अथर्वचा धाकटा पाहू. मीच फोनवर तुला नोकरी संदर्भात बोललो होतो. आठवतंय? काव्या हसून म्हणाली, हो आठवतंय. ओमने गमतीने विचारलं, मला वाटलं डोक्याला मार लागल्यामुळे तुला विस्मरण झालं असेल. तर यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.